नाताळचा सण मुचा यो हौसेचा, सण मुचा यो मौजेचा नाताळचा. चला चला चला, आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका हौशेच्या मौजेच्या वातावरणात. ख्रिस्ताच्या आगमनाची, जन्मदिवसाची म्हणजेच क्रिसमस या सणाची तयारी वसईत मोठ्या धूमधडाक्यात व जल्लोषात सुरू. 25 डिसेंबर हा संपूर्ण जगातील ख्रिस्ती बांधवांकरता महत्वाचा व उल्हासाचा दिवस. या दिवशी जगाचा तारक प्रभू येशू ख्रिस्ताचा मानवाच्या रूपात या जगात अवतारित होण्याचा दिवस. जगाचे तारण करण्यासाठी परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राला मनुष्य जन्म घेऊन या पृथ्वी तलावर पाठविले अशी श्रद्धा संपूर्ण जगातील ख्रिस्ती बांधव पूर्वापार आपल्या मनात बाळगत आलेले आहेत. आणि म्हणूनच या जगाच्या मालकाच्या आगमनाची तयारी हे बांधव डिसेंबरच्या पहिल्या रविवार पासूनच करायला सुरुवात करतात. या पहिल्या रविवार पासून आगमन काळाला सुरुवात होते ती 25 डिसेंबर पर्यंत. आगमन काळाच्या पहिल्या रविवार पासूनच लोक आपल्या घराची साफसफाई सुरू करतात. ख्रिस्ताच्या जन्माचे प्रतीक म्हणजेच गाईचा गोठा. प्रत्येक घरासमोर लोक मोठ्या आनंदाने बाळ येशूच्या जन्माचा प्रसंग गाईचा गोठा बनवून प्रदर्शित करीत असतात. निरनिराळे देखावे बनवून लोक वेगवेगळे संदेश देत सामाजिक जनजागृतीचा प्रयत्न करीत असतात. गोठा बनविण्याकरिता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरू असते. जिवंत जीवनाचे प्रतीक म्हणजेच क्रिसमस ट्री. ह्या क्रिसमस ट्रीला मोठ्या हर्षाने, उत्साहाने सजविले जाते. प्रत्येक ख्रिस्ती घरासमोर गाईच्या गोठ्याच्या बाजूला क्रिसमस ट्री मोठ्या दिमाखात उभा केला जातो. आजूबाजूचा परिसर रंगीत लाइटिंगने सजवला जातो. या सजावटीचा अंतिम भाग म्हणजे प्रत्येक घरासमोर तारा म्हणजेच स्टार लावला जातो. स्टार म्हणजे आशेचे प्रतीक. प्रत्येक घरासमोर त्याची स्थापना करणे अत्यंत गरजेचे असते. चर्चमध्ये प्रार्थना आयोजित करून लोकांची आध्यात्मिक तयारी करून घेण्याची जबाबदारी फादर्स पार पाडित असतात. गावागावातून तसेच शेजोळातून पवित्र मिस्सांचे आयोजन केले जाते. रोज संध्याकाळी क्रिसमस कॅरल्सचे गायन केले जाते. कॅरल्स गात गात लोक संपूर्ण गावातून मोठ्या जल्लोषात ख्रिस्ताची महती आणि शुभवार्ता देत फिरत असतात. अशा प्रकारे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन आपले दुःख, अडीअडचणी विसरून ख्रिस्ताच्या आगमनाची आतुरतेने चातक पक्षासारखी वाट पाहत असतात. या काळात केवळ घरेच नाहीत तर दुकाने, कार्यालये, बाजार क्रिसमस ट्री आणि फुलांनी तसेच रंगीत बॉल, फिती, लाल मोजे लावून सजविले जातात. येशू ख्रिस्त या जगातील दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आलेला होता. त्यामुळे या सणाला जगभरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात या दिवशी सर्वांना सुट्टी असते. ख्रिस्ती बांधव या दिवसासाठी नवनवीन कपड्यांची खरेदी करतात. आपल्या घरात पारंपरिक गोडधोड पदार्थ बनवतात, जसे करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या, लाडू, मॅझपॅन, मिल्क क्रीम, वाईन व फळे घातलेला विशेष नाताळचा केक, पुडिंग, विविध चॉकलेट्सचे प्रकार, बिस्किटांचे प्रकार. जेवणात भाजलेली टर्की किंवा कोंबडी, अंडी, निरनिराळे मांसाहारी पदार्थ बनवले जातात. क्रिसमसचा हा सण ख्रिस्ती बांधव आपल्यातच साजरा करीत नाहीत तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या अख्रिस्ती बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतात. घरी बनवलेले पदार्थ क्रिसमसचा प्रसाद म्हणून त्यांनाही दिला जातो. त्या दिवशी ख्रिस्ती तसेच अख्रिस्ती बांधव एकमेकांच्या घरी भेट देऊन शुभेच्छा देतात. हे वातावरण बघून वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे
या एका संस्कृत वाक्प्रचाराची प्रचिती येते. या दिवशी सर्वजण एकमेकांना सिक्रेट सांता म्हणजेच भेटवस्तू देत असतात. 24 तारखेला रात्री सामान्यतः बुटकी, जाडी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती म्हणजेच सांता क्लॉज चांगली वागणूक असलेल्या लहान मुलांना मोठी पिशवी भरून भेटवस्तू घेऊन रेंडियरच्या गाडीत बसून येतो अशी आख्यायिका आहे. म्हणून प्रत्येक घरातील लहान मुले क्रिसमस ट्रीच्या बाजूला एक मोजा ठेवत असतात. 25 तारखेला सकाळी त्यात त्यांना लाडक्या व आवडत्या सांता क्लॉजची भेटवस्तू मिळते.